धन्यवाद संदेश। तो चलते हैं अगले मैच की तरफ। आज का ये 5वां मुकाबला। स्क्रीन पर आप देख सकते हैं हमारे मेहमान जो अभी अभी यहाँ पर तशरीफ लाए हैं। आपका हार्दिक स्वागत है सन्माननीय दीपक पारदी साहब। आर्यन 11 भादवड़ बनाम जय भोलेनाथ सरवलीपाड़ा। एक अच्छे संघर्ष की उम्मीद रहेगी सभी दर्शकों को। दोनों भी काफी अच्छी टीमें हैं। जय भोलेनाथ का जहां तक सवाल है, एक दिग्गज टीम है, काफी वर्षों से ये टीम सिटी क्रिकेट में खेल रही है। आर्यन 11 भी एक निश्चित रूप से अच्छी टीम है और अच्छे संघर्ष की उम्मीद होगी सभी दर्शकों को। टॉस जीता है इस मैच का जय भोलेनाथ के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। आर्यन 11 की सलामी जोड़ी क्रीज पर पहुंच चुके हैं। दीपेश और सुमित आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। पिछला मैच एक हाई स्कोरिंग कॉन्टेस्ट रहा था और होस्ट टीम ने मुकाबला जीता। यह मैच 6 ओवर्स प्रति पारी का है। दोनों भी टीमें इस बात का ख्याल रखें कि यह मैच 6 ओवर्स प्रति पारी का है। पहले 2 ओवर्स पावर प्ले के रहेंगे, जिसमें पहले पावर प्ले में सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं और दूसरे ओवर में पावर प्ले के 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं। ड्रेसिंग और चेजिंग कंपलसरी है इस टूर्नामेंट में। खूबसूरत नज़ारा इस समय आपके स्क्रीन पर सोनाली क्रिकेट ग्राउंड का। मैदान के इर्द गिर्द दूर दूर तक वहां पर पेड़ कुछ नजर आ रहे हैं जो इस ग्राउंड की शोभा को बढ़ाते हैं। सागर वोइर पहला ओवर लेकर तैयार होते हुए, थोड़ा सा वार्म अप करते हुए, अपने कंधे खोलते हुए, जो अक्सर अब देखा जाता है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में। ये बात तो देखते ही हम, लेकिन अभी टेनिस क्रिकेट में भी गेंदबाज काफी सतर्क हो गए हैं। गेंद डालने से पहले थोड़ा सा वार्म अप जरूर करते हैं। पहली गेंद उठाने का प्रयास, अंधाधुंध बल्ला चला बैठे थे, गेंद पर निगाहें नहीं थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बीट हो गए पूरी तरह से दीपेश। सागर भोईर ने इस मैदान पर कई बार अच्छा प्रदर्शन किया है अपनी टीम के लिए। इस बार लपेट लिया है बढ़िया टाइमिंग के साथ। 6 रन, पहला सिक्सर इस मैच का और पहले रन भी। पहली गेंद और इस गेंद में कोई ज्यादा फर्क नहीं था योगेश, लेकिन इस बार संपर्क काफी अच्छा था। आड़े बैट से लपेट लिया था वहां पर। देखिए रिप्ले में किस तरह से स्ट्रोक खेला है दीपेश ने। नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता ज्या दिशेने अतिशय वेगाने वारा वाहतो त्या दिशेने मात्र या ठिकाणी फटका केला होता आडव्या बॅटने आणि नक्कीच परिणाम सुद्धा चांगला होतोय, कारण त्या चेंडूवर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात। षटकाराने या ठिकाणी मात्र दीपेश आपलं अकाउंट ओपन करतोय। सुरुवात जर आपण बघितली तर नक्कीच सागरने निर्धाव चेंडूने मात्र षटकाला सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी पलटवार पाहायला मिळतोय। एक बिग मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही। जी हाँ, आर्यन स्पोर्ट्स के कैप्टन चाहेंगे कि 6 ओवर्स प्रति पारी का ये मैच है, 6 ओवर में 60 से अधिक रन बनाए जाए और यदि 60 से अधिक रन बनाते हैं तो निश्चित रूप से चेस करना आसान नहीं रहेगा जय भोलेनाथ के लिए, लेकिन उसके लिए बहुत ही बढ़िया बैटिंग करनी पड़ेगी। सागर की अगली गेंद इस बार तेज निकल गई थी, दूर से खेलने का प्रयास, दिशाहीन गेंद। रफ्तार काफी अच्छी थी, थोड़ी स्कीड होकर गेंद चली गई थी, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए। और ये होता है जब बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड में लपेट लेता है तो अगली गेंद पर बैट्समैन को कहीं ना कहीं बीट करने के प्रयास में वाइड करते हैं। ओहो, बढ़िया गेंद, इस बार क्लीन बोल्ड, पहला झटका लगता हुआ आर्यन 11 को। जबरदस्त चेंडू आहे आपल्याला या ठिकाणी। विकेट टू विकेट गेंद थी। गेंद बिल्कुल दोनों पैरों के बीच में से निकल गई। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, वहां पर रफ्तार में भी बीट हो गए और गेंद की लाइन को भी चूक गए थे वहां पर बल्लेबाज।
6 रन बनाने के बाद आउट हुए दीपेश। बाद होण्यापूर्वी आपण बघितलं तर फक्त 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यानंतर आपण पाहतो या तिसऱ्या क्रमांकावर होते नवीन फलंदाज प्रदीप. एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय सागर भुईरला, कारण सुरुवात जे बघितली आपण तर नक्कीच एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या खराब चेंडूवर नक्कीच आपण षटकार पाहिलं, परंतु त्यानंतर एक कमबॅक डिलिव्हरी, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र या ठिकाणी गडी बाद होतोय. सागर ओरदा विकेटने नक्कीच मारा करतोय. हलक्या त्याने मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, तो चेंडू गॅप मध्ये जातोय, परंतु कवरचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर पोहोचतोय. संदेश त्याच्याकडनं मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही, चांगली फेकी पाहायला मिळते. जोपर्यंत नक्कीच फलंदाजाकडे खाता खोलण्याची संधी होती. अच्छा शॉट था वहां पर प्रदीप का, फ्रंट फुट पर आकर जेंटल पुश किया था, कवर्स में ढकेल दिया था गेंद को। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई आर्यन 11 भादवर टीम। इसके बाद आज का अंतिम मैच खेला जाएगा। दीपेश ने शुरुआत काफी अच्छी की थी, छक्का लगाया था, थोड़ा सा संयम दिखाने की आवश्यकता थी, लेकिन जल्दबाजी कर बैठे। हर गेंद पर जब आप बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करते हैं तो फिर आपका विकेट गिरने की ज्यादा संभावना बन जाती है। बायत के बैट्समैन सुमित के पास इस समय स्ट्राइक, और एक और गेंद लगी डंडे पर, एक और बल्लेबाज बोल्ड होते हुए, दूसरा झटका। आगरा भारलाई ग भारात सुटलाई ग बहुत ही बढ़िया वापसी की है इस ओवर में। सागर भोईर ने अपना पूरा अनुभव अब झोंकते हुए विकेट टू विकेट गेंदबाजी जैसे ही उन्होंने करनी शुरू कर दी है, और नतीजा बहुत अच्छा उनके लिए यहाँ पर आता हुआ। दूसरा विकेट झटक चुके हैं, बिल्कुल शिवनारायण चंद्रपॉल की तरह थोड़ा सा स्टांस लिया था, काफी स्क्वेयर ऑन स्टांस था बल्लेबाज सुमित का। गेंद काफी तेज थी, फुलर लेंथ की थी, उसको उठाकर खेलने का प्रयास किया, लेकिन पूरी तरह से चूक गए, खाता भी नहीं खोल पाए सुमित। नए बैट्समैन कैप्टन आए हैं दर्शन नाईक। नक्कीच आता मात्र दर्शन नाईकला आपल्या संघाला सावरावं लागेल अजय, कारण आपण एकूण 6 षटकांचे सामने पाहतो. या ठिकाणी आता मात्र पार्टनरशिपची आवश्यकता असेल आर्यन स्पोर्ट भादवड संघाला. दर्शन नाईक तर आपण बघितलं एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत. नक्कीच एक गोडवाणीतून त्याच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकत असतो नेहमी, परंतु या ठिकाणी अतिशय करारा फटका पाहायला मिळतोय, परंतु चांगला शस्त्रक्षण आहे, अतिशय वेगाने त्या ठिकाणी मात्र धाव पूर्ण करतोय, स्वतःचं खातं उघडतोय दर्शन, आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 बाद 9 धावा. कारण की पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या ठिकाणी एकूण धावा जोडल्या 9, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या पॉवर प्लेचा षटक आपण या ठिकाणी पाहिलं, आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेचा षटक आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल आई एकविरा स्पोर्ट भादवड विरुद्ध नक्ष 11. दोन्ही संघटनांकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहणार आहात. मित्रांनो, आपण पाहतोय कालुबाई चषक 2019 स्पर्धेचा हा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच पाहतोय आपण या ठिकाणी. शरद भोईर फॅन्टेम जय भोलेनाथ आणि आर्यन 11 भादवड या दोन संघामध्ये वैयक्तिक पहिला संघाकडनं दुसरं षटक मात्र या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रमोद मॅन फ्रॉम रांजनोली. एक दांडगा अनुभव असलेला हा क्रिकेटपट्टू आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी त्याची सातत्याने जय भोलेनाथ संघासाठी नक्कीच आपण प्रत्येक सत्रामध्ये पाहतोय, आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. हायवे एंडकडे मात्र आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल. राईट टाइम राऊंड विकेटने आपल्या षटकाला सुरुवात केली होती. नक्कीच हलक्या तरी कट करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता. एक क्षण असं वाटलं की नक्कीच त्या ठिकाणी मात्र एज लागली होती. सागर भोईरकडनं कदाचित चुकी घडले त्या ठिकाणी सागर, असं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी. पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग पाहतोय, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर गल्लीमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला नक्कीच करारा फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जोपर्यंत
चेंडूला उचलतोय तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. आणि ज्या वेळी 2 षटकांचा अजय मेंढरे पॉवर प्ले असतो या त्यावेळी नक्कीच फलंदाज मोठी धावसंख्या जमा करण्याचा मानस असतो, परंतु या ठिकाणी कुठेतरी धावांसाठी संघर्ष करतो या आर्यन 11 भादवड संघ. जी बिल्कुल, एक ही छक्का अभी तक देखने को मिला है और गेंदबाजी काफी बढ़िया हो रही है. प्रमोद के पास काफी वर्षों का तजुर्बा है, विकेट टेकिंग गेंदबाज है. राइट आर्म राउंड द विकेट. इस बार कलाइयों के सारे मोड़ दिया है, थोड़ा सा घूमते हुए स्ट्रोक खेला है डीप स्क्वायर लेग की जानिब. खिलाड़ी मौजूद है वहां पर, सिर्फ एक रन. पावर प्ले का दूसरा ओवर है और इस दूसरे ओवर में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रखे जा सकते हैं. जो इस समय हम देख रहे हैं एक डीप एक्स्ट्रा कवर की तरफ है, एक खिलाड़ी वाइडिश डीप मिड विकेट पर है और एक डीप स्क्वायर लेग. एक अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बनानी पड़ेगी. दोनों बल्लेबाजों को कहीं ना कहीं पारी को स्थिरता देने का प्रयास करना पड़ेगा, क्योंकि 2 शुरुआती झटके लग चुके हैं. हो, नक्कीच. कारण जी सलामीला जोडी आली होती ती त्या जोडीकडनं मात्र ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेनुसार मात्र त्यांच्याकडनं कामगिरी पाहायला मिळाली नाही. तर आता मात्र पाहूया मिडल ऑर्डरचे फलंदाज कशा रीतीने या ठिकाणी आपल्या संघाला सावरत आहेत. प्रदीप आणि दर्शन. प्रमोद पुन्हा एकदा आपण पाहतोय राऊंड विकेट मारा करतोय, सरळ बॅटे लॉफ केला जातोय, मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका खेळला जातोय, जबरदस्त करारा प्रहार, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन सीमेरेषेवर. जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. टायमिंग अजय अतिशय व्यवस्थित पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मी कौतुक करेन क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे नक्कीच सिम्युलेशन लगत अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. जी बिल्कुल, बहुत अच्छा क्रिकेट था. बल्लेबाज ने भी शॉट काफी बढ़िया खेला था और ये देखिए मोनिश गेंद तक पहुंच गए थे. वाइडिश मिड विकेट पर डीप में फील्डिंग कर रहे हैं. इस बार जोरदार अपील और आउट. उंगली ऊपर उठती हुई अंपायर रमीज रईस की. बहुत ही बड़ा झटका. कैप्टन यहां पर आउट हो चुके हैं दर्शन नाइक. धन्यवाद धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर गीत आपण ऐकतो मित्रांनो डीजे दीपेश मार्फत. तर लक्षात घ्यायचं आहे ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे या ठिकाणी आर्यन 11 भादवड संघाला 2 धावांची पेनल्टीज या ठिकाणी अलाउन्स केली जाते. आणि परंतु या ठिकाणी आपण जाऊया पुढील चेंडूकडे. हलक्यातने चेंडूला पुश केला जातो, पुश करो खुश राहो चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, धोका होऊ शकतोय आणि नक्की त्या धोक्यामध्ये सापडला जातोय फलंदाज संदीप. इथे मात्र आता मात्र जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. तर लक्षात घ्यायचं आहे जी पॅनल्टीज आपण पाहतोय, कारण दोन्ही संघांना ही पॅनल्टीज अलाउन्स केली आहे. म्हणजे या ठिकाणी पॅनल्टी धावा ज्या आहेत त्या कोणत्याही संघाच्या डावामध्ये ऍड करता केल्या जाणार नाही. कारण जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची सुद्धा ड्रेसिंग या ठिकाणी मात्र व्यवस्थित कंपल्सरी नाही आहे. तर नक्कीच या ठिकाणी तिसरा गडी बाद झाला, चौथा गडी बाद झाला या ठिकाणी आपण पाहतोय संदीपच्या रूपाने. 4 गडी बाद 14 धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत. तिसऱ्या षटकाला नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या षटकाला नक्कीच या ठिकाणी प्रारंभ पाहतोय आपण. एक संत गतीने धावा जोडल्या या ठिकाणी आपण जर बघितल्या अजय 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रमोदने फक्त 5 धावा खर्च केल्या. एक चांगला स्पेल प्रमोदकडनं आपल्याला पाहायला मिळाला. जी हाँ, दोनों भी गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की. सागर अपना दूसरा ओवर लेकर तैयार. पारी पूरी तरह से लड़खड़ा रही है. 14 रन 4 विकेटों के नुकसान पर. अब 2 नए बल्लेबाज हम देखें तो प्रदीप हालांकि 1 डाउन खेलने के लिए आए हैं. 3 गेंदें खेली है उन्होंने. नए बैट्समैन आए हैं सुजीत. इन दोनों के कंधों पर बड़ी जिम्मेदारी है. सागर ने ओवर की पहली गेंद लेकर
ड्राइव किया, गेंद हवा में है, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है वहां पर। फील्डर से पहले ही गेंद ने टप्पा खाया था। अच्छा शॉट था, 2 रन यहां पर मिलते हुए। देखिए सिंगल डबल्स काफी महत्वपूर्ण होते हैं जब आपके लगातार विकेट्स गिरते जाते हैं। आपको यदि पार्टनरशिप बनानी है योगेश, तो इस तरह के रन्स बहुत ही महत्वपूर्ण। जहां भी आपको मौका मिलेगा वहां पर सिंगल को डबल में भी कन्वर्ट करना पड़ेगा और कमजोर गेंदों पर अच्छे शॉट्स लगाने पड़ेंगे, बाउंड्रीज प्राप्त करनी पड़ेगी। इस बार डेड बॉल, जी हाँ, विकेट कीपर ने देखा कि बैल गिर गए है वहां पर, जिस वजह से उन्होंने अपने गेंदबाज को रोक दिया था वहां पर। प्रमोद मात्रे विकेट कीपर का जिम्मा इस समय संभालते हुए। बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है प्रमोद, और पिछले कई सालों से हम देख रहे हैं कि प्रमोद, सागर, ये 2 खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, लेकिन अन्य खिलाड़ियों का ज्यादा साथ नहीं मिल रहा है, जिस वजह से टूर्नामेंट्स जीतने में असफल हो रही है। जय भोलेनाथ। इस बार लॉफ्ट किया है पैरों के सामने से, सीधे बैट से, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। फिर से 2 की कोशिश, अच्छे दौड़ विकेटों के बीच में, अच्छा तालमेल। 2 रन फिर से पूरे होते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। या ठिकाणी धावांची गती मात्र वाढवावी लागेल आणि गती वाढवायची असेल तर नक्कीच कोणत्या तरी फलंदाजाला या ठिकाणी आक्रमक रूप धारण या ठिकाणी मात्र करावं लागेल। चौकार षटकाराचा नक्कीच या ठिकाणी मात्र पाऊस पडावा लागेल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मात्र केला होता, परंतु या ठिकाणी पाहिलं आपण असं वाटलं होतं की नक्कीच चेंडूने बॅटमध्ये स्पर्श झाला होता आणि प्रयत्न नक्कीच चांगला पाहायला मिळाला अजय प्रमोदकडनं। पहिल्या अटेम्प्टमध्ये नक्कीच चेंडू त्याच्या हातातून निसटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा एक चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यापासून कुठेतरी चेंडू दूर जाऊन पडला आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला नाही। जहां भरसक कोशिश हुई थी वहां पर प्रमोद द्वारा, लेकिन मुश्किल अवसर था, कैच छूटा है। इस बार सीधे बैट से लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, और इस बार आसान सा कैच छूटा। संदेश निगलती की गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। अति काही संकटात नाही आणि नक्कीच आपल्याला दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतो। या लॉंगॉनच्या बाहेर एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला। यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता डाव्या स्टेटची फेकी होती। इथे मात्र पुन्हा एकदा खराब कॉलिंग पाहायला मिळते, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र रिटर्न परतले फलंदाज सुखरूप आपल्याला घरामध्ये पोहोचताना। तर आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगत असताना की राजू पाटील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 50 चौकार या ठिकाणी आतापर्यंत लागलेले आहेत। ही सर्व माहिती आमच्याकडे पोहोचवतात आमचे गुणलेखक राजू पाटील। पहिल्याच दिवसापासून अतिशय चांगली स्कोरिंग या ठिकाणी करत असताना एक चांगला योगदान आहे। कुल मिलाकर हम देखें तो 11वां मुकाबला है और 50 चौके अभी तक देखने को मिले हैं, तो काफी अच्छी तादाद में चौके भी लगे हैं। यॉर्कर की कोशिश, लीडिंग एज लेकर गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर की दिशा में, डीप में से फील्डर आते हुए। ओ बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, इस बार 2 रन चुरा लिए। गेंदबाज काफी निराश है वहां पर, सागर भोईर बहुत ही खफा है अपने फील्डर से। ओवर की समाप्ति 2 ओवर्स के बाद 26 रन 3 ओवर के बाद 26 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर में 5 रन, और तीसरा ओवर काफी अच्छा रहा आर्यन 11 के लिए। 12 रन कुल मिलाकर तीसरे ओवर से आए, तो रनों की रफ्तार यहाँ पर थोड़ी सी बढ़ती हुई नजर आ रही है और इसी तरह से खेलना होगा। और ये देखिए बहुत ही खूबसूरत ये घड़ी है, मैन ऑफ द मैच के तौर पर मैन ऑफ द मैच खिलाड़ी को दी जा रही है सम्माननीय विलास लक्ष्मण पाटिल साहब की ओर से, जो कि विद्यमान उपसरपंच है ग्राम पंचायत खांडवल के, साथ ही भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण के उपाध्यक्ष है। तर नक्कीच आपण या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे तर मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत। कुकसे गावातील प्रसिद्ध उद्योजक, माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय खंडूजी शांताराम माली साहेबांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे। माईकची उद्गार शाल, प्रेमाचा सुगंध आणि त्यानंतर आठवण म्हणून मोमेंट देऊन या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे। त्यानंतर ग्रामपंचायत माजी सदस्य, जांभूळपाडा गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दीपकजी पारदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी पुन्हा एकदा राम करताना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दीपकजी पारदे यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावं। नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचा मान आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे। त्यानंतर
धावाले गावातील समाजसेवक सन्माननीय सोमनाथजी भालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रसिद्ध उद्योजक, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. मी राम करताना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सोमनाथजी भालेकर यांचं आपण या ठिकाणी येथे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर पुन्हा एकदा उपस्थित संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांचं मी दुपारच्या सत्रामध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. लौट चलते फिर से खेल की तरफ. 3 ओवर्स का खेल पूरा हो चुका है. अभी भी 3 ओवर्स का खेल होना बाकी है. 26 रन बने हैं और 26 रन यदि बल्लेबाज जोड़ते हैं तो फिर 52 रन बनेंगे. हालांकि बल्लेबाजों की कोशिश तो उससे ज्यादा रन बनाने की होगी. अभी भी 6 विकेट साथ में है. एक पार्टनरशिप यहाँ पर बनती भी नजर आ रही है दोनों भी बल्लेबाजों के बीच में. प्रदीप और सुजीत की जोड़ी क्रीज पर. बॉलिंग में चेंज किया गया है. सनी आक्रमण पर. बायत के गेंदबाज इनसाइड आउट खेलने की कोशिश, गेंद बल्ले पर नहीं ले पाए. अच्छी गेंद से शुरुआत करते हुए अपने स्पेल की सनी. एक्सप्रेस डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कुठलीही धाव मात्र त्या ठिकाणी फलंदाज जोडता आली नाही. निर्धाव चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु अपील मध्ये मात्र विश्वास मात्र पाहायला मिळाला नाही. या ठिकाणी पहा, दुसऱ्या धावेचा मानस केला जातोय, परंतु एका धावेवर मात्र समाधानी मानतोय फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा अवांतर धावसंख्येत भरवते आणि अवांतर धावणे आता मात्र धावफलक कासवाप्रमाणे पुढे सरकतोय. 4/27. एक वैरायटी लेकर आते हैं सनी गेंदबाजी में. बायात के गेंदबाज है और हम देख रहे हैं कि उंगलियों का भी वो अच्छा इस्तेमाल कर रहे हैं अपनी गेंदों पर. गेंद को थोड़ी सी फिरकी देने का प्रयास करते हैं. तर नक्कीच आमच्या मसून रजा घेत आहेत सन्माननीय खंडूजी माली साहेब, दीपकजी पारधी साहेब, कारण थोडंसं बिझी शेड्यूल आहे त्यांचं आणि त्याच कारणाने जास्त वेळ या ठिकाणी आम्हाला देऊ शकले नाही. परंतु आपण या ठिकाणी आलात, नक्कीच मी मान्य आयोजकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. सनी की अगली गेंद. ओ, इस बार फिर से छकाया वहां पर. बढ़िया गेंदबाजी. खून बनाकर गेंद हवा में ड्रिफ्ट होकर अंदर की तरफ आ रही है, लेकिन पड़ने के बाद निश्चित रूप से थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही है. अच्छे फुटवर्क का इस्तेमाल करना पड़ेगा. इस तरह की गेंदबाजी आपको खेलनी है तो फुटवर्क आपका बहुत अच्छा होना चाहिए. गेंद पर पूरी नजर भी होनी चाहिए. संतुलन शरीर का बहुत ही महत्वपूर्ण. इस बार उल्टा शॉट, गेंद हवा में, टॉप एज लगा है. फील्डर पहुंच नहीं पाए. सागर कोशिश कर रहे थे कैच की, और इससे पहले कि दूर से संदेश गेंद को फील्ड करते. 2 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास. इन 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 29 रन 4 विकेटों के नुकसान पर. धावा जे आपण जर बघितले तर एकेरी दुहेरीने धावा येत आहेत. या ठिकाणी नक्की धावांची गती मात्र वाढवावी लागेल, कारण जे टॉप ऑर्डर होती अजय ती मात्र गारद झाली. आता मात्र मिडल ऑर्डर जी आपण पाहतोय फलंदाजी या ठिकाणी, परंतु प्रदीप आणि त्यानंतर पाहतोय आपण सुजित. दोघांमध्ये जर आपण फटके जर बघितले तर चेंडूच्या मिरिट प्रमाणे ठिकाणी मात्र फलंदाजी पाहायला मिळत नाही. और बॉलिंग बहुत उम्दा हो रही है इस ओवर में खास तौर पर. एक बार फिर से सनी. और देखिए आगे रखी हुई गेंद थी, उसको भी खेल नहीं पाए. ड्राइव करने का प्रयास किया था लेकिन गलत लाइन पर बल्ला चलाते हुए. बहुत ही किफायती ओवर साबित होता हुआ सनी का. सिर्फ 3 रन इस ओवर से अभी तक आए हैं, उसमें भी एक लेग बाय है. स्कोर रुका हुआ है 29 रन 4 विकेटों के नुकसान पर. नक्कीच असं वाटतं की खेळपट्टीवर कुठेतरी कॉईन आहे आणि त्या कॉईननुसार मात्र गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फटका पाहतोय आपण जमिनीच्या मार्गाने. डेप स्क्वेअरला इकडे नक्कीच चूक झाली, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळतोय आपल्याला. परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र वाचू शकले नाही. वेगाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि अशा रीतीने आपण पाहतो या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन 11 भादवड संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 31 धावा. तो 7.75 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स जोड़े जा रहे हैं. तीसरे ओवर में अच्छी गति से रन्स बनाए थे. प्रोडक्टिव ओवर रहा था एक तरह से. 12 रन आए थे और ऐसे लगा था कि शायद चौथे ओवर में भी आक्रामक बैटिंग होगी और तेज रफ्तार से रन्स आएंगे, लेकिन सनी ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की. सटीक लाइन और लेन पर गेंदों को रखा था और गेंदों को घुमाया भी था वहां पर सनी ने. अभी भी 2 और ओवर्स का खेल शेष है. आई कालूबाई चषक 2019 आप देख रहे हैं. ये प्लेयर्स पेविलियन का दृश्य आपके स्क्रीन पर, जहां पर आर्यन 11 के खिलाड़ी बैठे हुए हैं. थोड़े से चिंतित नजर आ रहे हैं. कैप्टन भी काफी निराश है वहां पर. दर्शन नाइक कैप्टन. बल्लेबाजी में हम देखें तो सिर्फ 4 रनों का योगदान दे पाए. जो 4 बैट्समैन आउट हुए हैं उसमें दीपेश सलामी बल्लेबाज छक्का लगाकर आउट हुए थे, 6 रन बनाए. उसके बाद सुमित ने
अपना खाता भी नहीं खोला था, 0 पर आउट हुए। दर्शन 4 पर आउट हुए और संदीप 1 रन बनाकर आउट हुए। ये वीआईपी कक्ष और हमारा कमेंट्री बॉक्स। एक और मैच है, इसके बाद आज का अंतिम मुकाबला रहेगा। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कि टॉस के लिए आना है। नक्श 11 के कैप्टन और आई एकवीरा स्पोर्ट्स भादवड के कैप्टन। तर जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. जय भोलेनाथ सरुलपाडा संघाला विनंती करतोय की आपण आपल्या खेळाला सुरुवात करा. तर 5व्या षटकाला या ठिकाणी मात्र प्रारंभ होतोय. निखिल येतोय, वैयक्तिक पहिलं षटक असेल या डावामध्ये. व्यापी कक्षाकडे मात्र गोलंदाजीला सुरुवात करेल ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. अजय, असं का आपण कधी कधी पाहतो की ज्यावेळी ऑप्टिकला चेंडू असतो या फलंदाज वारंवार ऑन साइडला का खेळतात, त्याचं पाठीमागचं कारण काय असेल? नहीं देखिए, आप जब बड़े स्ट्रोक के बारे में सोचते हो तो कई बार आपके मन में अचानक वो आ भी जाता है, आपको ऑन साइड में खेलने के बारे में ही ज्यादा सोच आ जाती है। हालांकि सभी बल्लेबाजों के साथ ऐसा नहीं होता, लेकिन ज्यादातर बल्लेबाज ऐसा करते हैं। बहुत ही बढ़िया गेंद, फिर से बीट किया। पहली गेंद थोड़ी सीधी ही थी एकदम, हम देखिए तो ये गेंद थोड़ी अंदर की तरफ लाए थे और फिर से उछाल काफी अच्छा। तो एक आदत भी होती है कुछ बल्लेबाजों को, ऑन साइड को फेवर करते हैं और जब बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश होती है तो ज्यादातर उनका बल्ला अपने आप थोड़ा अक्रॉस द लाइन चला जाता है। आणि हेच कारण आपण पाहतो की गोलंदाजाने बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकले. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. आता मात्र ऑफस्टिकला अगोदरच या ठिकाणी मात्र फलंदाज सफल झाला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकता या अतिशय प्रभावित गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी जय भोलेनाथ सरोलपाडा संघाच्या गोलंदाजाकडे. प्रत्येक गोलंदाजाने अजय प्रभावित कामगिरी केली आहे. निश्चित रूप से ये ओवर तो बहुत ही जबरदस्त साबित हो रहा है निखिल का। 3 लगातार डॉट गेंदे कर चुके हैं, डेथ ओवर्स का खेल चल रहा है। देखिए प्रैक्टिस भी महत्वपूर्ण है। ऐसे बेच अगली गेंद और फिर से वही गलती, ऑफ स्टंप के बाहर निकलकर फाइन लेग की तरफ खेलने का प्रयास। गेंद पहले निकल गई, लेट हो रहे अपने स्ट्रोक्स में। प्रैक्टिस भी महत्वपूर्ण है ना योगेश, प्रैक्टिस में आप ऐसे ही स्ट्रोक्स यदि खेलते होंगे तो फिर आप मैदान में भी वही दिखाने वाले हो। नक्कीच अभ्यासाची खूप आवश्यकता असते. आपण जर एखाद्या हायस्कूलमध्ये जर पेपर जर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतोय आणि तोच अभ्यास मात्र या ठिकाणी कुठेतरी कमतरता आपल्याला ठिकाणी भासते या आर्यन इलेव्हन संघाच्या खेळाडूंसाठी. जबरदस्त गोलंदाजी असं तर आपण नाही या ठिकाणी पाहायला चालू की अजय पहिला षटक मेडनच्या रूपाने. बिल्कुल संभावनाएं तो बन रही है। 5 लगातार डॉट गेंदे हो चुकी है। मुझे लगता है कि सुजीत को ऑफ साइड से बहुत एलर्जी है, वो ऑफ साइड में खेलना पसंद ही नहीं करते। संदीप पाटिल आज टीम में नहीं है, हमारे कमेंटेटर संदेश पाटिल के भाई जो आर्यन 11 के लिए खेलते हैं। और इस बार डंडे पर लगी, विकेट मेडन। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी निखिल द्वारा। चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांगो. चैताची सणाला सोन्यानं सजली एक विराई कारलांगो. थाटा माटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटा माटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटा माटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. इसे कहते हैं आदत से मजबूर। कोई भी गेंद को उन्होंने ऑफ साइड में खेलने का प्रयास नहीं किया, जबकि गेंदबाज लगातार ऑफ स्टंप और उसके आसपास ही गेंदों को रख रहे थे। ये देखिए किस तरह से विकेट गिरा है। 5 डॉट बॉल खेल चुके हैं, काफी फ्रस्ट्रेट हो चुके थे और गेंद पड़ने के बाद अंदर आई, फुलर लेन सीधे ऑफ स्टंप पर जाकर टकराई। विकेट मेडन, पहला विकेट मेडन देखने को मिला आई कालूबाई ट्रॉफी 2019 में। 31 रन 5 विकेटों के नुकसान पर 1 ओवर का खेल पारी में शेष। जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. आता मात्र आर्यन 11 भादवड संघाचे कर्णधार सुद्धा चिंतित असतील दर्शन नाईक, कारण त्यांच्या खेळाडूंकडून जी अपेक्षा त्यांनी ठेवली होती त्या अपेक्षेनुसार मात्र कामगिरी पाहायला मिळाली नाही. याचं कारण गोलंदाजाने अतिशय प्रभावित कामगिरी पाहायला मिळते आपल्याला जय भोलेनाथ सरोलपाडा संघाच्या गोलंदाजांकडून. तर नवीन फलंदाज येतो योगेश आणि सनी एकच आपल्या स्पेल मधील हा दुसरा षटक साकारतो या हायवे एंड कडनं. सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाने अजय फॉलो केलं
आणि त्याच कारणाने कुठेतरी जो शॉट खेळायचा होता फलंदाजाला तो शॉट मात्र तो खेळू शकला नाही. बहुत ही बढ़िया गेंद. देख लिया था कि ऑफ साइड को थोड़ा सा खुला कर रहे हैं, लेग स्टंप के बाहर जा रहे हैं बैट्समैन, अपने आप को रूम दे रहे हैं, लेकिन रूम दिया नहीं. ऑफ स्टंप की लाइन में यदि गेंद रहती तो रूम मिल जाता वहां पर, क्योंकि लेग स्टंप के थोड़ा बाहर जाकर खेल रहे थे. लेकिन चतुर गेंदबाज है सनी. पहला ओवर भी काफी किफायती रहा था सनी का. केवल 5 रन खर्च किए थे. योगेश के पास स्ट्राइक. ओ ये भी लगी स्टंप्स पर. बोल्ड हो गए बल्लेबाज. एक और झटका लगता हुआ आर्यन 11 को. साजे माझे माऊलीचा सारी अंजिरी नेसून नटली आई माझी जत्रला. हिने मुंड्यानं रूप साजे माझे माऊलीचा, सारी अंजिरी नेसून नटली आई माझी जत्रा. बहुत ही निराशाजनक प्रदर्शन इस समय देखने को मिल रहा है. गेंद बिल्कुल दोनों टांगों के बीच में से निकल गई है, पैरों की दरार में से फरार और स्टंप्स पर जाकर टकराई. नक्कीच असं वाटलं की अजय आपण एखाद्या सुईमधून धागा होतोय आणि तशाच प्रकारे या ठिकाणी आपण चेंडू पाहिला. दोन्ही पायांच्या मधून मात्र चेंडू आला आणि सरळ एष्ट्यांवर मात्र स्पर्श होतोय. 7वा गडी या ठिकाणी मात्र बाद झाला. 6वा गडी बाद झाला. असं वाटतं की नक्कीच या ठिकाणी प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते की काय अशा प्रमाणे या ठिकाणी दृष्टी आपण पाहतोय. आता मात्र आर्यन 11 भादवड संघाची न्यू बॅट्समॅन मिथुन. टॉप एट लागतो. चेंडू हवेत आहे परंतु झेलवण्याची संभावना नाही. या ठिकाणी आपण पाहतोय शॉट पाहिले तर क्षेत्ररक्षक चेंडू भोवती गोल गोल फिरतोय आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला उचलतोय. जर बॉलिवूड मध्ये जर अजय बघितलं तर मिथुन चक्रवर्ती हा खूप हिट झाला होता, परंतु या ठिकाणी पाहूया मिथुन इथे मात्र आर्यन 11 संघासाठी हिट होतोय का. अभी देखना इसके बाद उनको स्ट्राइक मिलता भी है या नहीं. 1 रन तो बना लिया है. अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया था. काफी टर्न मिल रहा है गेंदबाजों को. फुल टॉस इस बार स्विच हिट. गजब का शॉट. 6 रन. भरला ढगानी नीला आभाळा, ओ, भरला ढगानी नीला आभाळा, पाणी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला. जबरदस्त प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. गो भक्त थांबला. डोक्याला तिमक्याचा सहारा एवढंच म्हणेन अजय, कारण खूपच संतगतीने धावा येत होती आणि शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी बघितलं सरळ बॅटने धावा येत नाही, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बघितलं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने सुद्धा ज्या अनुमानाने फलंदाजाने चेंडूची वाट पाहिली होती त्या प्रकारचा चेंडू मात्र फेकला आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पाऊसच्या रिप्लाय मध्ये फुल टॉस चेंडू बनवला आणि जबरदस्त टायमिंग चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. जी हाँ, टाइमिंग भी अच्छी थी और उस दिशा में तेज हवाएं बहती हुई. फिर से वही कोशिश और फिर से बढ़िया टाइमिंग के साथ खेला है, लेकिन खिलाड़ी मौजूद है इस बार. डिप स्क्वेश थर्ड मैन पर संदेश भोईर थे वहां पर. 2 रन हालांकि नहीं बचा पाए. काफी धीमा थ्रो वहां से संदेश का. बढ़ता हुआ स्कोर 41 रन 6 विकेट के नुकसान पर. नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो की या धावांवर गोलंदाज फाईट बॅक करू शकतील, संघर्ष करू शकतील. परंतु पाहूया अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. आता मात्र ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेत. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग लेग सीमेरेषेच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांसाठी. कारल्याचे उंच डोंगराला आई माऊलीचे भेटीला. पारी की भी समाप्ति हो चुकी है. इसके साथ ही अच्छी बल्लेबाजी किया अंतिम ओवर में. अंतिम 3 गेंदों पर खासतौर पर 12 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए. मिथुन ने, बल्कि प्रदीप ने जो वन डाउन खेलने के लिए आए थे. और ये दर्शक आप देख सकते हैं खेल का मजा लेते हुए. 45 रन बने हैं 6 विकेटों के नुकसान पर. 46 रनों की चुनौती जय भोलेनाथ सरौलीपाड़ा टीम के सामने. काफी अच्छा हुक शॉट. फील्डर समीर थे वहां पर, लेकिन पहुंच नहीं पाए गेंद पर और पहले बाउंस पर गेंद सीधे दर्शकों के बीच में जाकर गिरी. तर नक्कीच्या लक्षात कशा रीतीने पाठलाग करतील तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई एक्युरास भादवाड विरुद्ध नक्ष 11. दोन्ही संघटनांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. मला
आतुरता भेटीची लागली नंदेर डोंगुराला अन नारळ काटेचे उंशी लागलो पायर तुझ्या चराला आई मानाचे तुझे पालखीला भक्ती भावाने खांदा लावाला थँक्यू डीजे. आई माना तर नक्कीच आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची नाणेफेकी करत आहोत. आज एक्युरा भादवड विरुद्ध नक्ष 11 या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील अंतिम नाणेफेकी असेल. सन्माननीय सोमनाथजी भालेकर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. भावाला गावातील प्रसिद्ध उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. आणि त्यानंतर जय भोलेनाथ सरोली संघाचे कोच सन्माननीय सनीजी भोईर या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर आम आदमी पार्टी समीर भुईर आणि सनी भुईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. वेलकम. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आमचे परममित्र योगेश पाटील आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये. तर नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही संघांना मी प्रथम नाणेफेकीची माहिती करून देतोय. एका बाजूने आहे एके अर्थात कालूबाई आई कालूबाई आणि त्यानंतर आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूने आई कालूबाई चषक 2019. आई कालूबाई चषक 2019 ची मागणी आहे. मागणी तसं पुरवठा आलेला आहे. तर मी नक्कीच या ठिकाणी करेश क्रिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला कॅप मिळालेली आहे. आपण विनिंग संघटनेला एक कॅप परिधान करूया. आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक रामघरात स्पॉन्सर FPPज आहे. मी विनंती करतो की आपण FPPज या ठिकाणी विनिंग संघटनेला या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यानंतर विनंती करतो की आपण पुन्हा एकदा आमची व्यासपीठाची शोभा वाढवावी. कल्पेश, नाणेफेकीचा कौल आपण प्राप्त केला. काय निर्णय? बॅटिंग आपण जर बघितलं तर 80% संघटना अशी असतात की नाणेफेकी कॉल प्राप्त केल्यानंतर शतरक्षक स्वीकारतात. तू बॅटिंग काय स्वीकारली? बॅटिंग लाईन आमची स्ट्रॉंग आहे म्हणून. तरी सुद्धा एखादा पार्टिक्युलर स्कोअर डोळ्यासमोर नाही. तर समोरच्या संघाला आपण विचार केला तर किती धावांचं लक्ष आपण ठेवण्याचा प्रयत्न कराल? 60+. त्याच्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर कोणत्या फलंदावर तू जास्त डिपेंड करतोयस? योगेश, मयूर, मोनीचे. कल्पेश पाटीलकडनं काही संघाला अपेक्षा? खूप. तर कल्पेश, आपण या ठिकाणी आल्यानंतर काय वाटलं, कसं अनुभव आला आणि कशी फिलिंग आपल्याला झाली? खूप चांगलं आयोजन केलंय. आम्हाला केलेल्या संधी दिली. थँक्यू. तर एक समोरच्या संघासमोर फाईट बॅक करण्यासाठी आपण सज्ज आहात. हो नक्कीच. तर तुला मी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. नाणेफेक इम्पॉर्टंट होती तुमच्या संघाला? नक्कीच. तर नाणेफेकीचा कौल जर आपण प्राप्त केला असता तर आपले निर्णय काय असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण हवं होतं. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर आपण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? अंडर 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. परंतु यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर कोणत्या गोलंदार तू जास्त विश्वास आहे की अपेक्षा करतोय की चांगली गोलंदाजी करेल? नक्कीच आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. आम्ही पूर्ण ग्रामीणचीच टीम घेऊन उतरलेलो आहे आणि आमचा परफॉर्मन्स तुम्हाला खेळ खेळताना नक्कीच दिसेल. तर जे त्या ठिकाणी प्रेक्षक आपण वर्ग पाहतोय, प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय, तर त्या प्रेक्षकांना एक ज्याप्रमाणे सामना पाहायला आवडत असतो तशाच प्रकारे सामना होईल. नक्कीच आमची पूर्ण टीम 100% देण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच एक चांगली मॅच होण्याची शक्यता आहे. तर नक्कीच मी तुला सुद्धा विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आई एकुरा भादवड संघाच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रण केलं आहे नक्ष 11 संघाला शतरक्षण करण्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटील. बिग टॉस झालेला आहे. यानंतरचा सर्वांची जोडी खेळपट्टीवर संदेश भुईर. आपण पाहतोय विराट कोहली ऑफ भिवंडी त्याला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर असणाऱ्या नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये नितीन दीपेश नाईक. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये राजा चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. खातं खोललं जाते. फलंदाज संदेश भुईर आपल्या संघाचं खातं खोलताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाची. मित्रांनो, कालपासून खूप हवा या ग्राउंडवर आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त, मात्र फायदा घेता येत नाहीये फलंदाजांना हवेचा. बघितलं आपण एक स्विच मागच्या इनिंग मध्ये प्रदीप कोळी मॅन फ्रॉम कोलिवली याच्या बॅटमधून एक षटकार बघितला होता.
आणि एक दुसरा चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लॉफ सिक हवेमध्ये चेंडू आहे. वन बॉम्ब सीमा पार चौकार. क्या बात आहे, अतिशय जबरदस्त. मानश्री बालाराम कासार यांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार बॅट मध्ये निघतोय फलंदाज नितीन याच्या. हे पाहू शकता आपण फुल टच चेंडू करून आपण बघितलं. स्लॉफ सिक्स चेंडू सीमेच्या बाहेर, वन बॉम्ब सीमा पार. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते नितीन याची. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 धावा. एक अतिशय चांगली सुरुवात, कारण की 46 धावांचं एक छोटासा आव्हान आपण पाहतोय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा. इतकी आव्हा आहे ग्राउंड मध्ये. सामना देखील थांबला जातो आणि चेंडू देखील बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. दीपेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, बीमर चेंडू, जिथे आपल्याकडे धावा कमी आहेत आणि या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. नो बॉल फ्रीट. आता मात्र इथून यस पंच दर्शवतात की हा फ्रीट आहे आणि फ्रीटचा पाहूया. विराट कोहली ऑफ भिवंडी, संदेश भोईर फ्रीट घेण्यासाठी सज्ज असणाऱ्या खेळपट्टीवर. अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये एक गावगड जो संघ आहे त्यांचा, त्या संघामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. सिटी क्रिकेट मध्ये देखील फॉर्म मध्ये. फुलटा चेंडू हवेमध्ये, हवेचा जोर अजूनही खूप दूर गेलेला आहे. षटकार. क्या बात है, अतिशय जबरदस्त षटकार आपण पाहतोय पेश करताना. ये देखिए, जसा चेंडू तसा उत्तर देताना संदेश भोईर, मॅन फ्रॉम सरवलीपाडा. म्हणूनच तर म्हटलं जात आहे विराट कोहली ऑफ भिवंडी संदेश भोईर यांना. खूप दूर, इतका दूर गेलेला आहे चेंडू. खेळ देखील थांबलेला आहे. क्या बात आहे, लाईट विलिगास अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. प्रथमेश ऑपरेटर करत आहेत. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण बघितलं पुलर लाईनचा चेंडू. शतरक्षक सज्ज आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक चांगला विचार संदेशाचा, कारण की एक मोठा फटका आणि लगेचच एक सिंगल धाव. धावा झालेला आहे स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. कपिल सांगत आहे 13 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 14 धावा, 14 रन. नेक्स्ट मॅच कल्पेश पाटील यांना पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर केला होता चेंडूला. आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा शतरक्षक फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय जय बोलणं संघाचे. भिवंडी सिटी क्रिकेट मधील 2 सिटी क्रिकेटचे मोठे मेगा इव्हेंट बाकी आहेत. एक सदर चालू आहे, त्यानंतर कैफे आझमी. आणि प्रत्येक संघाचा स्वप्न असेल हा चषक जिंकण्याचा, कारण प्रत्येक संघाचा कर्णधार. आता मात्र ऑफस्टंप चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. वाईटचा इशारा करताना पंच. एक्स्ट्राची मदत. या षटकामध्ये थोडस निराश आपण पाहतोय दर्शन नाईक संघाचा कर्णधार, कारण की आपल्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली नाहीये. 16 धावा धाव फलकावर झालेला आहे. त्याच्यामध्ये एक संदेश भोईरचा षटकार आणि नितीन याचा चौकार. संदेश खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता येत नाहीये. कार्पेटच्या साईने फक्त खेळून काढलेला आहे. राजा याचा हलकासा मिस फील्ड तिथे आणि 2 धावा कंप्लीट करतात तिथे संदेश भोईर. तर अशा प्रकारे पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. लो स्कोरिंगचा सामना आहे आणि पहिल्याच षटकामध्ये दीपेश नाईक, मॅन फ्रॉम भादवड, या गोलंदाजाने तब्बल 18 धावा दिलेल्या आहेत. एक आमचे डीजे मॅन दीपेश नाईक आणि एक गोलंदाज दीपेश. तर षटक समाप्त. पहिला पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन. इथं मला तर वाटतं प्रदीप कोळी याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे कर्णधाराने.
अतिशय जबरदस्त अनगाव कवाड वाडा परिसरामध्ये खूप नामांकित असा हा खेळाडू आहे प्रदीप कोहली. एक गटामध्ये एक नंबर 1 प्लेयर असं म्हटलं जातं त्या परिसरामध्ये. प्रदीप षटक क्रमांक 2 सुरू होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. जिथे एकच धाव तिथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि पंच लेग बाय इशार करताना एक्स्ट्राची मदत. 2 धावा एक्स्ट्राच्या घरामध्ये. धाव संख्या होते ते 20 धावा धाव फलकावर. प्रदीप कोहली कोलिवली परिसरातील हा गोलंदाज चांगली कामगिरी केली होती मागच्या बाली ट्रॉफी मध्ये. आता इथे लो स्कोरिंगचा सामना आहे. गरम पाण्यामध्ये गोलंदाजी. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील तिथे आपण बघितलंय. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा करताय पंच. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 21 धावा 21 रन. या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरत आहेत अजय घरत, योगेश पाटील, प्रिन्स मूव्हीज, डीजे दीपेश. एक अतिशय जबरदस्त ऑफिशियल स्कोर राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत. राम घरत यांचे एक जो स्वप्न होता तो पूर्ण होताना आपण पाहतोय या सोनाली क्रिकेट ग्राउंड वर. अतिशय जबरदस्त क्रिकेटचा मेळावा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. संघ लोणाड असला तरी मात्र जो क्रिकेट आहे सिटी क्रिकेट आहे, ग्रामीण क्षेत्रातील सर्व खेळाडू एकत्र करून राम घरत याने एक अफाट मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रदीप पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा मोठा हिस्सा लागतोय मात्र क्षेत्ररक्षक तै न दे तिथे. एक धाव निश्चित मिळेल या चेंडूवर. सिंगलने आता मात्र जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिलाच कन्वर्ट करत आहेत संदेश भोईर. कारण की त्यांना माहिती आहे 6 षटकांचा हा सामना आहे आणि धाव संख्या जर विचार केला तर 46 आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती प्रदीप कोहली. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. या षटकामध्ये धाव थोडस बनवणं कठीण करून ठेवलेलं आहे गोलंदाज प्रदीप कोहली याने. आणि मगाशी मी देखील म्हणालो होतो की प्रदीप एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याच बॅटनं धावा आल्या होत्या फलंदाजी करताना आपण बघितलं. प्रदीप पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो नितीन. पुन्हा एकदा खेळून काढलेल्या चेंडूला हवेमध्ये खाली क्षेत्र आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. ये पाहू शकता अतिशय जबरदस्त टिपिकल पॉवर ब्रँडेड षटकार पेश केला होता फलंदाजाने आणि षटकार सीमेच्या बाहेर आपण बघितलं. जगन पाटील यांच्या बॅनरला सलामी देणारा. आता मात्र आगल्या वेगळ्या शैलीने स्विच आपण पाहतोय. चेंडू आपण पाहतोय पाठलाग केला जातो मिथून. यस निश्चितच रिप्ले देखील खूप चांगला पाहायला मिळेल. हे पाहू शकता आपण स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मागच्या हिस्सेला चेंडू लागला होता आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग करताना भाग मिल्का भाग मिथून आपण बघितला. चेंडू बाहेर गेला आणि मिथून देखील चेंडूच्या मागे बाहेर. दरम्यान या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख जांभूळपाडा सन्माननीय बाळाराम कासार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार आयोजक सन्माननीय राम घरत साहेबांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस असेल आणि उद्या होणारे सामने अतिशय जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळतील. पाहायला विसरू नका. ठीक सकाळी 9 वाजता उद्याचा पहिला सामना असेल पायनियर विरुद्ध तन्मय 11. त्यानंतर रिअल स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स अशी दुसरी लढत. उद्याचा 3रा सामना असेल जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध MSC नायगाव. त्यानंतर बिग मॅच असेल जायलीस तळवली विरुद्ध धनेश 11 कोकसे.
उद्याचा 5वा सामना असेल युतिका स्पोर्ट्स विरुद्ध नितेश एंटरप्राइजेस सरवली आणि उद्याचा शेवटचा सामना नाना स्पोर्ट्स विरुद्ध संयुक्त स्पोर्ट्स। गेंदबाजी में परिवर्तन और कमेंट्री बॉक्स में आइए मेरे साथ जुड़ते हुए योगेश पाटिल और अजय घरत। संदीप गोलंदाज आपण पाहतोय संदीप जुकर राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय। संदीप जुकर याच्या पहिल्या चेंडूला सीमेबाहेर षटकार पेश केलेला आहे तिथे संदेश भोईर याने। आज अलग मूड मध्ये विराट कोहली ऑफ भिवंडी संदेश भोईर षटकार मारल्यानंतर थोडीशी स्माइल जी आहे त्याच्या चेहऱ्यावर आपण बघितली संदेश भोईर याच्या, कारण की आज बॅटच्या मधोमध चेंडू येत आहेत म्हणजे चांगला संकेत आहे आपल्या संघासाठी। जे बोलला सरोलीपाडा अतिशय जबरदस्त संघ आहे, मात्र मागच्या 2 वर्षापासून आपण पाहतोय स्ट्रगल करत आहेत, मात्र मागच्या हंगामामध्ये शेवटचा चषक या संघाने जिंकला होता। संदेश भोईर एक अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला दिसत आहेत आणि आमच्या ऑफिशियल स्कोर धाव संख्या जी झालेली आहे 38 धावा। आता विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता असेल। अफलातून फटकेबाजी संदेश अफलातून फटकेबाजी पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न। पुढचा चेंडू रामगड त्यांचा टाइम वाचवताना आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू सीमेच्या बाहेर षटकार। फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया आपण या स्पर्धेची। विराट कोहली ऑफ भिवंडी आज कडक मूड मध्ये आहे संदेश भोईर, कोणीच रोखू शकत नाहीये कोणता गोलंदाज देखील, कारण की गोलंदाज देखील फुलटॉस चेंडू टाकत आहेत। पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का संदेश भोईर। संघाचे कोच देखील व्यासपीठावर आहेत, समीर भोईर व्यासपीठावर आहेत। संदेश आपल्याला थांबवतो या ठिकाणी सन्माननीय बाळाराम कासार साहेब, तसेच सन्माननीय नितीन सुतार साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय तुकाराम फिरंगणे आणि करण फिरंगणे यांचं आगमन होत आहे, तसेच सन्माननीय दिलीप फिरंगणे यांचं देखील आगमन होत आहे। आपला हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आई काळूबाई चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम। व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होत आहे दुपारच्या क्षेत्रामध्ये। मॅच कडे जाऊया आपण। हाय व्होल्टेज संदेश भोईर षटकारांच्या हॅट्रिक वर मात्र वाचलेली आहे हॅट्रिक आणि स्ट्राईक मात्र सोडणार नाहीये, कारण की त्याला माहिती आहे फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। पाहूया समीर भोईर मॅचचा आनंद घेत आहेत, आपल्या खिशामध्ये हात तरी देखील टाकलेला आहे, काहीतरी प्राइज असावा या षटकारासाठी। पुन्हा एकदा जोरदार अपील होत आहे तिथे, मात्र एकच धाव मिळेल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि 1 धाव जी आहे लेग बायचे म्हणजे एक्स्ट्राच्या खात्यामध्ये धावा झालेल्या आहेत, स्कोर लेवल झालेला आहे। फक्त 1 धावाची आवश्यकता असेल। उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आपण बघितलं दुपारच्या क्षेत्रामध्ये राम घरत यांच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मान्यवर आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। संदीप जुकर पुन्हा एकदा गोलंदाज। आता मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा इशारा आणि अशा प्रकारे जे बोलणार सरोलीपाडा हा संघ विजय होते। खूप खूप अभिनंदन संदेश भोईर, सागर भोईर अँड संघाचे ओनर शरदजी भोईर, आपलं खूप खूप अभिनंदन। खास करून समीर भोईर आणि सनी भोईर खूप खूप अभिनंदन आपल्या संघाचं। हे आपण पाहू शकता आमच्या मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतील। मॅन ऑफ द मॅचचा आजचा मानकरी ठरतो तो खास म्हणजे विकेट मेडन निखिल। क्या बात आहे, या स्पर्धेचा पहिला मेडन विकेट निखिल, मॅन ऑफ द मॅच। मयूर आपण देखील खूप चांगला प्रयत्न केला, सहभाग झाले आपण आपल्या संघामध्ये 11 मध्ये। तर मॅन ऑफ द मॅच निखिल। दर्शन नाईक आपण राम घरत यांची लगेच संपर्क साधायचा आहे, विजय वाकडे यांना आपण कॉन्टॅक्ट करायचंय। धन्यवाद संदेश। आपण या ठिकाणी देणार आहोत सामनावर पुरस्कार, ज्याने नक्की त्या स्पर्धेतील पहिला विकेट्स मॅडन षटक या ठिकाणी हाताळलं। जय बोलनाथ सरोलीपाडा संघाचा हा उत्कृष्ट गोलंदाज निखिल आणि निखिल या ठिकाणी मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या निखिलला पारितोषिक देणार आहोत। प्रथमतः मी या ठिकाणी
सन्मान्य सोमनाथजी भालेकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रिक्स वॉच देणार आहोत. जितू भालेकर स्पॉन्सर, त्यानंतर खान साहेब स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचे कोच यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर सुंदर ट्रॉफीज आहे. प्रेम मसने स्पॉन्सर मी गजानन फिरांगणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे सुंदर ट्रॉफीज आपण देणार आहोत. त्यानंतर विलास पाटील खांडोबाचे विद्यमान सरपंच यांच्यामध्ये आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. सन्माननीय दिलीपजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. त्यानंतर दिलीप पाटील प्रसिद्ध उद्योजक सरोलीपाडा गावातील यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. सन्माननीय तुकारामजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. त्यानंतर डिस्काउंट वाउचर मिनी माथेरान धाबा. नक्कीच आपल्याला जर स्वादिष्ट जेवण हवं असेल तर आपण इंद्रपाल तरे आणि संदीप तरे यांच्या धाब्यावर जायचं आहे. सन्माननीय बाळरामजी कासार यांच्या शुभ हस्ते आपण हे डिस्काउंट वाउचर देत आहोत. त्यानंतर सोनादेव टेंबर संघाचे सर्वेसर्वा सन्मान्य दिनेशजी चौधरी स्पॉन्सर स्वीट बॉक्स आहे. नितीन फिरांगणे यांना विनंती करतो की नितीन सुतार यांच्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर देत आहोत. तर वेल प्लेड निखिल, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. तर आपण वेळ आहे तर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी विनंती करेल मी नक्ष 11 सांगायला की आपण शत्रक्षण सजवायचं आहे. आणि त्यानंतर आई एकविरा भादवड संघाला विनंती असेल की आपली सलामी जोडी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. आमचे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी नक्कीच सहभागी आहेत. सर्वांचं मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणातून प्रत्येक स्वागत करतोय. तर आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यासाठी पहिल्या डावासाठी या ठिकाणी समायोजक कक्षामध्ये परिवर्तन होत आहे. माझे परम मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी